चंपाषष्ठी म्हणजे काय, तर जसं नवरात्रामध्ये 9 दिवस घट बसवले जातात आणि नंतर 10व्या दिवशी दसरा हा सण साजरा केला जातो, तसंच अगदी त्याचप्रमाणे जेजुरी गडावर सुद्धा 6 दिवस घट बसवले जातात. फक्त जेजुरी गडावरच नाही, तर जिथे जिथे खंडोबाचं देवस्थान आहे तिथे तिथे हा उत्सव साजरा केला जातो. 6 दिवस घट बसवले जातात आणि त्याची सांगता आजच्या दिवशी म्हणजे चंपाषष्ठीच्या दिवशी होते. आणि आजच्या दिवशी या देवाला, खंडोबा देवाला भाकरीचा नैवेद्य, त्याचबरोबर वांग्याचा भरीत आणि कांद्याच्या पातीचा नैवेद्य दाखवला जातो. फक्त हाच नैवेद्य का, तर यामागे सुद्धा अनेक आख्यायिका आहे. खंडोबा हा शंकराचा अवतार आहे असं म्हटलं जातं आणि या देवाला वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य हा प्रिय आहे, त्यामुळे हा नैवेद्य दाखवला जातो. आणि या आधीचा जो साधारण पावसाळ्यानंतरचा कालावधी आहे ते आतापर्यंत वांग खाणं हे तब्येतीसाठी फारसं चांगलं नाहीये, त्यामुळे या काळात अनेक जण वांग खायचं बंद करतात आणि आजच्या दिवशी म्हणजे चंपाषष्ठीच्या दिवशी याला सुरुवात होते. आजपासून वांग खायला